महाराष्ट्र माझा 24 डिजिटल न्यूज चॅनल. ब्रेकिंग न्यूज. घरगुती गॅस सिलेंडर बुकिंग मर्यादा 45 दिवसावर. पुणे शहरात घरगुती गॅस सिलेंडर बुकिंग मर्यादा 45 दिवसावर. इंडियन ऑइलने इंडियन सिलेंडर बुकिंगची मर्यादा वाढवली. इंडियन ऑइलने इंडियन सिलेंडर बुकिंगची मर्यादा वाढवली आहे. मर्यादा 45 दिवसावर. घरगुती गॅस सिलेंडरची मर्यादा 45 दिवसावर. आमच्या हाती लागलेले आहेत पुरावे. व्हॉट्सअप चॅटिंग हे पाहता तुम्ही. इंडियन ऑइल संदर्भात ही व्हॉट्सअप चॅटिंग. इंडियन ऑइल चे ॲप आहे, व्हॉट्सअप ॲप. 6:57 आज सिलेंडर बुकिंग केलेलं आहे आणि ते म्हणत आहेत की हे सिलेंडर 19/2/2026 बुक केले. त्यामुळे पुढची बुकिंग डेट आहे ती 6/4/2026. डिअर व्हॅल्यूड कस्टमर, युअर लास्ट रिपील वॉज डिलिव्हर्ड ऑन 19/2/2026. युअर नेक्स्ट अवेलेबल बुकिंग डेट फॉर अ रिफिल इज 6 एप्रिल 2026. इंडियन गॅसने आपली गॅस बुकिंगची मर्यादा वाढवलेली आहे. पुण्यात गॅस सिलेंडरचे शॉर्टेज दिसत आहे का? पुण्यात गॅस सिलेंडरचे शॉर्टेज दिसत आहे का? मुख्यमंत्री महोदयांनी परवाच पत्रकार परिषदेत जाहीर केलं होतं की कुठेही गॅसचे शॉर्टेज नाही आहे. इंडियन ऑइलने इंडियन सिलेंडर बुकिंगची मर्यादा 45 दिवस केली गेली आहे. इंडियन ऑइलने इंडियन सिलेंडर बुकिंगची मर्यादा 45 दिवस केली गेलेली आहे. आमच्या हाती आलेले पुरावे आम्ही तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलेले आहेत. ते पुरावे. इंडियन ऑइलने इंडियन सिलेंडरची मर्यादा 45 दिवस केले. मुख्यमंत्री म्हणतात राज्यात सिलेंडरचा तुटवडा नाही. राज्यात सिलेंडरचा तुटवडा नाही असे मुख्यमंत्री म्हणतात. पुण्यातील जिल्हाधिकारी परवाच प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलेलं आहे की ग्राहकांना सिलेंडर वेळेत मिळतील. मग इंडियन सिलेंडरने बुकिंग मर्यादा 45 दिवस का केली हे पहा त्याचे स्क्रीनशॉट. इंडियन ऑइलने बुकिंग मर्यादा 45 दिवस केले आहे. 19/2/2026 डिलिव्हरी झालेलं सिलेंडर आहे ते 6/4/2026 बुकिंग करता येईल असं इंडियन ऑइलचं म्हणणं आहे. दर्शक पाहताय तुम्ही, गॅस टंचाई सरळ दिसत आहे. इंडियन ऑइलने आपली मर्यादा वाढवलेली आहे आणि या संदर्भात आता मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात तेच पाहू.